नमस्कार, मी निसार अहमद. आपण पाहत आहात एवन एक्सप्रेस मीडिया प्रेझेंट तेज वार्ता न्यूज अँड एंटरटेनमेंट. दुष्काळावर मात करण्यासाठी पाणी फाउंडेशनने सुरू केलेल्या चळवळीत सर्वच चांगला प्रतिसाद मिळत आहे. आष्टी तालुक्यातील शेरी बुद्रुक येथे महाराष्ट्र दिन होत असलेल्या श्रमदानात बीड, लातूर, उस्मानाबाद जिल्ह्याचे आमदार सुरेश धस व आमदार भीमराव ढोंडे यांनी हजारो लोकांसमेत सहभाग घेऊन श्रमदान केले. खरोखर लोकचळवळ असं जे रूपांतर या ठिकाणी होत आहे त्या प्रसंगी या ठिकाणी उपस्थित आपल्या आष्टी मतदारसंघाचे सन्माननीय विधानसभा सदस्य भीमरावजी ढोंडे साहेब, आपल्या तालुक्याचे सन्माननीय तहसीलदार आदरणीय बबनाना झांबरे, या ठिकाणी उपस्थित तालुक्याचे कृषी अधिकारी, पत्रकार उत्तमरावजी बोडके, वसुंधराचे सध्याचे अतिशय बहुचर्चित असे दत्ता काकडे, गावचे सरपंच, आता सरपंच नाही वहिनी सरपंच, संदीप काही सरपंच नाहीये, परंतु संदीप आणि सर्व ग्रामस्थ शेरी बुद्रुक आणि विविध आमचे व्हिडिओ साहेब संघटना आलेली आहे आणि सगळेच लोक ही लोक चळवळ सक्सेस करण्याच्या दृष्टीने या ठिकाणी आलेले आहेत. सर्वांचं मी स्वागत या ठिकाणी करतो. आणि श्रमदान ढोंडे साहेबांनी केलेलं आहे. आता मला काय आपल्या तालुक्यातले 3 गावं क्रमांक 1 साठी सध्या बदलत आहेत. मागच्या वर्षी आपली करंजी आणि आनंदवाडी हे 2 गाव त्या ठिकाणी, आनंदवाडी हे राज्यामध्ये 3रं आलं आणि करंजी हे तालुक्यामध्ये 1लं आलं. तर काही सूचना संभाजी इंगळे आणि त्यांचे सर्व सहकारी जे मुलं आहेत ते अतिशय चांगलं काम या ठिकाणी पाणी फाउंडेशनचे करतायत. तर श्रमदान तर आपल्याला करायचंच आहे, परंतु आमदार साहेब इथं उपस्थित आहेत, सर्व लोक उपस्थित आहेत. आपण तालुक्यामध्ये कुऱ्हाडबंदी करणे सुद्धा अत्यंत आवश्यक आहे. तालुक्यातच नाही, संपूर्ण मतदारसंघात. कारण आता काल परवा त्या मुळेवाडी तालुका कर्जतचे टेम्पो पकडले गेले. त्या टेम्पो मध्ये एवढ्या अद्ययावत मशिनरी आहे की 50 वर्षाचं झाड ते अक्षरशः 15 मिनिटांमध्ये खांडखोड करून लगेच स्वतःच्या गाडीत घालून झाकून नगरला सुद्धा घेऊन जातात. अडवायचं म्हणतो, पाणी अडवायचं म्हणतो आणि बेसुमार बेमालूमपणे जर झाडांची कत्तल होत राहिली तर आता दिवसा आपण 45-46 डिग्रीवरती आहोत का, अशी सुद्धा परिस्थिती आपल्या इथं जाणवायला लागली. घरात सुद्धा बसू वाटत नाही, इतकी भयानक उष्णता ही आपल्याला लागायला लागली. इतकी उष्णता यापूर्वी कधीही लागली नव्हती. म्हणून यावर्षी निसर्गाच्या यासाठी आणि मी काल विनंती केली आमदार साहेबांना सांगू इच्छितो की अतुल देऊळगावकर जे पर्यावरण विषयक तज्ज्ञ आहेत त्यांना मी विनंती केली की येत्या 6 ते 10 तारखेच्या दरम्यान तुम्ही आम्हाला आष्टीला वेळ द्या. आपण सर्व ग्रामपंचायतीचे सरपंच, प्राध्यापक, त्याच्यानंतर डॉक्टर, वकील आणि कार्यकर्ते मंडळी असे सगळ्यांना बोलावून घेऊ
आपण विधान भवनामध्ये संयुक्त विधानसभा आणि विधान परिषदेचं मागच्या वर्षीचा जो कार्यक्रम होता त्या कार्यक्रमामध्ये अतुल देऊळगावकरांचं 45 मिनिटाचं भाषण हे राज्याच्या राज्यपाल आणि मुख्यमंत्र्यांच्या समोर झालं होतं. ते अतिशय सुंदर बोलतात म्हणजे पर्यावरणावरती. तर त्यांना आपण इथं बोलावून त्यांच्या समोर सुद्धा एक चांगला कार्यक्रम घेऊ. दीपक इथं झाला. दीपकनी सुद्धा अतिशय चांगलं काम कानडीचं चालवलेलं आहे आणि पांगुळगावांचं सुद्धा काम अतिशय सुंदर चाललेलं. NDA is still a prestigious career option for today's youth. But many students fail because maths is the biggest hurdle for NDA aspirants. But this is not the case here. Here, maths is Easy. very easy. Thanks to Mr. Anis Kutti, a true mathematician who has helped more than 1,000 students to crack the NDA entrance exams. And more than 350 students have become officers in Army, Navy and Air Force. So far, the highest in Pune. This has happened because of his unconventional yet impactful fun maths techniques, which he has termed Changumangu, Jugalbandi, Chandal Chokadi, Mara Mari and many more. Sounds crazy, right? But it works. For example, Jugalbandi is an art of doing mathematics, taking different concepts together and explaining the concepts together so that it becomes easy for the students to attempt any competitive exams. His multiple board strategy helps in solving problems quickly and boosts the confidence of the students. He has achieved so much in life and yet he is down to earth. His ability to get involved with the students is truly amazing. I used to have fear of maths, but after joining Anis classes, I have built up my confidence. My aim, my vision, my goal is to eliminate mathematics phobia so that students can learn mathematics with fun and crack any entrance exam in mathematics. I believe learning mathematics is fun. Come and experience at Anis classes. Anis classes, where maths is fun.